नमस्कार. मी डॉक्टर दीपा दिलीप जाधव. मुंबई विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण विभागात तृतीय वर्ष कला विभागातील सर्व मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांचे मी प्रथम स्वागत करते. तृतीय वर्ष कला शाखेत नेमलेली जी मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 7 यामध्ये आपण भाषा विज्ञान परिचय आणि मराठी व्याकरणाची रूपरेषा यांचा आपण अभ्यास करीत आहोत. तर यामध्ये पहिला भाग त्यामध्ये आपण भाषेचे स्वरूप म्हणजे पहिला घटक होता, त्याच्यामध्ये भाषेचे स्वरूप आणि कार्य यांचा अभ्यास करायचा होता. तर पहिल्या घटकामध्ये पहिला जो आपण भाग बघितला, त्याच्यामध्ये मी भाषेचे स्वरूप, भाषेच्या व्याख्या, भाषेचे स्वरूप कसे गुंतागुंतीचे आहेत, भाषेची जी 7 लक्षणे आहेत त्यांचा आपण इथे पहिल्या भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे आणि म्हणजे ते विस्तृत मी मांडलेलं आहे. तर आता ह्या भागामध्ये आपल्याला भाषेची कार्य कोणती आहेत, तर की भाषेचं सर्वात मोठं कार्य कोणतं, तर परिवर्तन असं म्हणलं. परंतु आपल्याला विस्तृत पद्धतीने आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला भाषेची कार्य आपल्याला इथे ज्ञात करावी लागतील. तर मानवी जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात भाषेचे अस्तित्व जाणवते. म्हणजे भाषेद्वारे आपण एखाद्यावर रागवतो, प्रेम करतो, वर्णन करतो, हे आपण बघितले पहिल्या भागामध्ये. म्हणजेच भाषेद्वारे आपण माणसे आहे ती एकमेकांशी संपर्क साधतात. म्हणजे माहिती, ज्ञान, विचार, अनुभव, भावना यांची ते देवाणघेवाण करतात. म्हणजे एकमेकांना समजून घेतात, एकमेकांशी संबंध नाती प्रस्थापित करतात. या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेलाच आपण संदेशन म्हणतो. म्हणजे तेव्हा भाषेचे जे मूलभूत कार्य आहे ते म्हणजे सामाजिक संदेशन हे पार पडते. म्हणजे मानवी समाज व भाषा यांचा अतूट संबंध आहे हे आपल्याला इथे आपण म्हणजे आपल्याला ज्ञात होतो. म्हणजे एखाद्या मनुष्याला कोणती भाषा समजा येत नसेल तर त्याच्या मेंदूत किंवा श्रवण यंत्रात म्हणजे श्रवण यंत्रात बिघाड असेल अथवा तो मानवी समाजाच्या बाहेर वाढलेला असेल. उदाहरणार्थ आपल्याला मानवी समाजाच्या बाहेर वाढलेला असेल, मग आपल्याला ते जंगल दिसतं, जंगलामध्ये वाढलेला तो टार्झन, मोगली, म्हणजे अशी जंगलात वाढणारी जी मानव सदृश प्राणी आहे. म्हणजे मानवाची भाषा शिकणे ही किती प्रक्रिया आणि गरज ही सामाजिकरणाच्या प्रक्रियेचे एक अविभाज्य असे अंग आहे हे आपल्याला समजू शकते. म्हणजे जंगलात वाढलेला जो टार्झन किंवा मोगली आहे ही प्राण्यांचीच ही लोक भाषा शिकणार. पण तेच जर का आपल्या मनुष्य म्हणजे आपल्या मानव प्राणीमध्ये त्यांचा जन्म झाला तर तो आपल्या मानवांचीच भाषा शिकणार. म्हणजेच ही जी सामाजिकरणाची प्रक्रिया ही भाषा शिकताना किती एक महत्त्वाची, म्हणजे ही जी गरज आहे ही किती ते अविभाज्य असे अंग आहे याचा आपण इथे विचार करू शकतो. म्हणजेच कोणतीही भाषा, मानवी भाषा ही 18व्या महिन्यापासून ते 48व्या महिन्यापर्यंत अवगत होते. मग त्यानंतर हा शब्दसंग्रह वाढत जातो. म्हणूनच मानवी संदेश पद्धतीमध्ये एक मूल घटक बरोबर असंख्य संदेश असतात. म्हणजे जसजसं आपलं वय वाढत जातं तर त्या पद्धतीने आपण बोलताना नवनवे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यातून येतात आणि मग म्हणजे नवीन म्हणजे जेवढं जास्त वाचन आपण करतो तर तेवढेच आपल्याला नवनवीन शब्द भेटत जातात किंवा आपल्या मुखातून निघत जातात. आता भाषेची कार्य आपल्याला इथे बघायचं आहे. तर संप्रेषण आणि दुसरं संदेशन हे भाषेचे मूलभूत कार्य आहे. म्हणजे या संदेशनातून भाषा ही अनेकविध कार्य करीत असतात. आता रोमन याकोबस हा जो अभ्यासक आहे याने भाषिक चिन्ह विचारांमध्ये चिन्हांच्या कार्यासंबंधीचा तात्विक विचार मांडलेला आहे. आता रोमन याकोबस याने असं म्हटलेलं आहे की कोणतीही भाषिक घटना ही सिद्ध होण्यासाठी काही गोष्टींची किंवा अटींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, मी फुलांच्या माळा तयार केल्या, ही एक भाषिक घटना आहे आणि या भाषिक घटनेमध्ये मी हा एक वक्ता आहे आणि तो श्रोत्याला काही एक अभिप्राय, विषय कथन करत आहे. म्हणजे मी आपला अभिप्राय कोणत्या तरी संदर्भात सांगत आहे. उदाहरणार्थ त्याच्या अभिप्रायाला देवपूजेचा संदर्भ असेल किंवा लग्नविधीचा देखील संदर्भ असू शकतो. म्हणजे भाषिक घटनेत वक्ता आणि श्रोता यांचा परस्पर संबंध हा अंतर्भूत आपल्याला झालेला दिसतो. हे संबंध मग सामाजिक स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ शिक्षक, विद्यार्थी, पालक किंवा मालक, नोकर
तसेच मानसिक स्वरूपाचेही असू शकतात किंवा कौटुंबिक स्वरूपाचे असू शकतात, आध्यात्मिक स्वरूपाचे असू शकतात, म्हणजे भक्त आणि ईश्वर असे निरनिराळ्या प्रकारचे ते असू शकतात. आता भाषेची 6 कार्य कोणती? तर पहिले आहे आविष्कारात्मक, दुसरं आहे परिणामनिष्ठ, तिसरं आहे संपर्कनिष्ठ, चौथा आहे चिन्ह व्यवस्था विषयक, 5वा आहे संदर्भनिष्ठ, 6वा आहे सौंदर्यात्मक आणि काव्यात्मक. म्हणजे आणि त्याची पण 2 प्रकार आहेत, गणनिष्ठ संबंध आणि अन्वयनिष्ठ आहे. तर अशी ही 6 भाषेची कार्य यांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. तर पहिलं जे कार्य आहे 6 मधलं पहिलं कार्य आहे आविष्कारात्मक, म्हणजे प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं आणि त्याला व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे स्वइतिहास किंवा स्वजाणीवा कोणासमोर तरी आविष्कृत करावे लागतात. म्हणजे अप्रकट मन हे प्रकट करावे लागते. म्हणजेच माणूस हा मुळात हा बोलका प्राणी आहे आणि एखादा वक्ता आहे तो आपल्या भावभावना, विचार, कल्पना, संवेदना व्यक्त करण्यासाठी मूलतः बोलत असतो. म्हणजेच भाषिक घटनेत वक्ता हा या मूल घटकावर भर असतो. म्हणजे कवितेत किंवा साहित्यात आपण विचार केला तर साहित्यात देखील आत्मविष्कार घडत असतो. म्हणजे कवी काय करतो, एखादा प्रसंग बघतो किंवा एखादा निसर्ग सौंदर्य बघतो आणि मग त्यातून आपले विचार भाव त्या कवितेतून प्रकट असतो. म्हणजे एक तो आत्मविष्कार त्याला करण्याचा म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी ज्ञात झाले आणि ते देण्याचा तो प्रयत्न करीत असतो आणि ते त्या आपल्या लेखणीच्या आधारे तो मांडत असतो. दुसरं एक कार्य आहे ते परिणामनिष्ठ. आता वक्ता काहीही बोलला तरी ग्रहणकर्त्यापर्यंत त्याचे संदेशन पोचावे हाच भाषेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे ज्याने बोलावे हे भाषेत जितके जमेत धरले जाते तितकेच कोणी ऐकावे हेही सहेतुक आहे. म्हणजे ऐकणारा नसेल तर बोलणाऱ्याला अर्थच नाहीये. म्हणजेच एखाद्या व्याख्याताने शिकविलेल्या पाठाची परिणामकारकता त्याच्या कौशल्य इतकीच ग्रहणकर्त्याच्या क्षमतेवरही अवलंबून असते. म्हणजे या कार्यामध्ये मुख्य भर हा ग्रहणकर्त्यावर विशिष्ट परिणाम घडवून आणल्यावर असतो. म्हणजेच ग्रहणकर्त्यावर होणारा परिणाम हा त्या संवेदना मागचा एक मूळ हेतू आहे. म्हणजे परिणामनिष्ठ म्हणजे बघा, एखादा वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा ग्रहणकर्त्यापर्यंत त्यांचे संदेशन पोचावे लागते. म्हणजे हा मुख्य भाषेचा हेतू असतो. म्हणजे ऐकणारा जर का नसेल तर बोलण्याला अर्थ नसतो ना. म्हणजेच ज्या वेळेला एखादा व्यक्ती वक्ता आहे तो बोलत असतो तेव्हा तो ऐकणारा ऐकत असतो, म्हणजे कॅच करतो त्याचं काय बोलणं आहे तो, म्हणजे त्याला काय नवीन त्याच्यातून काहीतरी मांडायचं असतं वक्ताला. म्हणजेच बोलणारा काहीतरी मांडत असतो, ऐकणारा ऐकत असतो आणि म्हणजे ग्रहण करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेवर त्याचं कौशल्य अवलंबून असतो. म्हणजे या कार्यामध्ये मुख्य भर हा ग्रहणकर्त्यावर असतो आणि मग त्याच्यावर तो करणारा जो व्यक्ती असतो त्याच्यावर परिणाम घडत असतो. म्हणजे परिणाम घडत असतो. म्हणजे परिणाम हा त्या संवेदना मागचा एक मुख्य हेतू असतो. म्हणजे ग्रहणकर्ता म्हणजे वक्ता बोलतो, बोलणारा असतो, बोलणाऱ्याचं ज्ञान हे ऐकणारा जेव्हा ऐकतो तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होतो, त्याच्या संवेदना शक्ती जागृत होतात. मग त्या संवेदना शक्ती जागृत झाल्यानंतर त्याच्या मनावर कोणता परिणाम होतो, काय त्याला तो काय, मग तो त्याच्या मनामध्ये कोणते म्हणजे कोणते विचारांचं वादळ निर्माण होतं किंवा कोणते विचार त्यालाही सांगायचे असतात. म्हणजे त्याच्या मनावर काय परिणाम होतो हे परिणामनिष्ठ या कार्यामध्ये आपण म्हणजे हा जो हेतू आहे संवेदना मागचा, हा मुख्य हेतू म्हणजे परिणामनिष्ठता आहे. आता तिसरा आहे संपर्कनिष्ठ. आता वक्त्याच्या बोलणाऱ्या किंवा ग्रहणकर्त्याच्या ऐकण्याला एकमेकांमध्ये संवाद साधणे, संपर्क प्रस्थापित करणे हा संदर्भ असतो. म्हणजे वक्ता हा तो बोलतो आणि ऐकणारा हा ग्रहण करतो. म्हणजे त्यांचा एकमेकांशी संवाद साधतो. म्हणजे एकमेकांशी ते संपर्क प्रस्थापित करणे हा एक संदर्भ असतो. म्हणजे आपल्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या आपल्या शेजारी बसलेला जो सहप्रवासी आहे त्याला प्रश्न विचारून आपण काही बोलते करतो आणि मग गप्पांचा फड रंगतो. म्हणजे आपण आपल्या शेजारी बसलेला म्हणजे आपण दोन मित्रांमध्ये झालेला जो संवाद आहे, म्हणजे तो संवाद एकमेकांशी
म्हणजे बोलण्यातून त्यांना काय अवगत आहे, काय सांगायचं आहे, म्हणजे एकमेकांच्या संपर्कातून एक नवविचार त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे हा एक हे एक भाषेचं संपर्कनिष्ठ त्याचा त्याचा एक कार्य आहे, हे आपण इथे याचा विचार करू शकतो. म्हणजे दोन माणसांचा संवाद, या संवादातून एकमेकांच्या विचारातून प्रश्न निर्माण होऊन मग कसा गप्पांचा फड रंगतो, हे आपण इथे पाहिलं. चौथा आहे चिन्ह व्यवस्था विषयक. तर हा म्हणजे यामध्ये या माध्यमांविषयी म्हणजे चिन्ह व्यवस्थाविषयी काय, म्हणजे या माध्यमांविषयी चर्चा किंवा त्याच्या स्वरूपाची चर्चा ही म्हणजे जी चर्चा आपण करतो एखाद्या टॉपिकवरती, म्हणजे हा जो घटक आहे असा घटक आहे की तो माध्यमांविषयी चर्चा करतो. म्हणजे त्याच्या स्वरूपाची म्हणजे माध्यमं कोणती, म्हणजे घडणाऱ्या कार्याचे स्वरूप कसे आहे, भाषाविषयी किंवा चिन्ह व्यवस्थाविषयी ते असू शकते. म्हणजे प्रत्येक भाषेची एक निश्चित अशी चिन्ह व्यवस्था असते. म्हणजे व्यवहारातील भाषा बघा, चिन्ह हा जो हे जे कार्य आहे याच्यामध्ये व्यवहारातील भाषेमध्ये भाषेच्या त्या चिन्हांना महत्त्व असते. म्हणजे काव्यात्मक भाषेत चिन्हांची मोडतोड होत असते. म्हणजे भाषा ही संदेशनाचे माध्यम म्हणून स्वीकारली जाते. म्हणजे या संदेशनाच्या माध्यमातून मग ते व्यवहाराचे भाषेमध्ये त्यांचे एकमेकांमधील झालेला जो व्यवहार आहे तो संदेशनाच्या मार्फत होत असतो. म्हणजे भाषेच्या त्या चिन्हांना अशा पद्धतीनं महत्त्व प्राप्त होते. तर पाचवं आहे पाचवं कार्य आहे ते संदर्भनिष्ठ. आता वस्तू घटना यांचा निर्देश करण्यासाठी भाषेचा जन्म झाला आहे. आता पाहिलेल्या किंवा न पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा न ऐकलेल्या, अनुभवलेल्या किंवा न अनुभवलेल्या घटनेचे वर्णन करणे किंवा स्पष्टीकरण देणे, कल्पना करणे, निर्देश करणे हे भाषेमुळे शक्य होते. म्हणजेच भाषेला एक सामाजिक संदर्भाचा हवाला हा दिलेला असतो. आता पुढचं 6वं कार्य आहे ते म्हणजे सौंदर्यात्मक किंवा काव्यात्मक. आता संदेश प्रधानता हे सौंदर्यात्मक किंवा काव्यात्मक कार्याचे वैशिष्ट्य आहे. आता कुंतकाच्या मते शास्त्र अथवा लोकव्यवहार यात भाषेहून काव्यात्मक भाषा निराळी आहे. म्हणजे लोकव्यवहार यात वापरलेल्या भाषेहून काव्यात्मक भाषा ही निराळी आहे. म्हणजे कुंतकाच्या मते म्हणजे काव्यात वापरलेला शब्द हा भाषिक घटना एक सामाजिक रूप म्हणून न येता तो चिन्हात्मक तो म्हणून येतो. म्हणजे प्रतीयमान म्हणजे ध्वनीमुळे भाषिक रचनेला एक काव्यात्मक प्राप्त होते. त्या असं हे म्हणजे कुंतकाने आपलं विचार मांडले. तर आनंदवर्धन काय म्हणतात की प्रत्येक चिन्ह व्यवस्थेची रचना काही विशिष्ट तत्वे वापरून केली. म्हणजे भाषा ही सौंदर्यात्मक किंवा काव्यात्मक कार्य करीत असते. म्हणजे भाषेची रचनेची 2 सामान्य तत्वे रोमन याकोबसने सांगितली आहेत. एक गणनिष्ठ संबंध आणि अन्वयनिष्ठ संबंध. बघा इथे पुन्हा एकदा मला स्पष्ट करून सांगावं लागेल की सौंदर्यात्मक आणि काव्यात्मक हे जे भाषेचं कार्य आहे यामध्ये कुंतक आणि आनंदवर्धन यांनी आपले विचार मांडले. ते मांडताना त्यांनी काय सांगितले, लोकव्यवहार यात वापरलेल्या भाषेहून काव्यात्मक भाषा निर्माण आहे. म्हणजे लोकांमध्ये जो म्हणजे लोकांसोबत जो व्यवहार होत असतो, लोकांचा एकमेकांमध्ये जो व्यवहार असतो त्यामध्ये त्यामधली भाषा म्हणजे त्यांची जी भाषा किंवा ही काव्यातली भाषा ही निराळी असते. म्हणजे काव्यात वापरलेला शब्द हा भाषिक घटना भाषिक घटना किंवा एक सामान्य भाषिक रूप म्हणून आपण न येता ते चिन्हात्मक बनते. म्हणजे ध्वनींमुळे भाषिक रचनेला काव्यात्मकता प्राप्त होते असं कुंतकाने आपलं म्हटलेलं आहे. तर आनंदवर्धन याने काय म्हटले की प्रत्येक चिन्ह व्यवस्थेची जी रचना असते ती विशिष्ट तत्वे वापरून केलेली असते. म्हणजे भाषा ही सौंदर्यात्मक किंवा काव्यात्मक कार्य करून शकते. म्हणजे भाषेची रचनेची या संदर्भात 2 वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले. एक गणनिष्ठ संबंध, दुसरं अन्वयनिष्ठ संबंध. आता गणनिष्ठ संबंधामध्ये सममूल्यतेच्या किंवा रूपकाचे संबंध, सममूल्यता म्हणजे समान वचन आणि एकमेकांना पर्याय म्हणून वाक्यात वापरण्याच्या दृष्टीने समान महत्त्व आहे, त्याला गणनिष्ठ संबंध अशा पद्धतीनं भाषेच्या आधारे आपण ह्याचा विचार करू शकतो. तर दुसरे अन्वयनिष्ठ म्हणजे त्यामध्ये आपण एकमेकांजवळ असणे किंवा विशिष्ट क्रमाने एकापुढे एक अशी विशिष्ट शब्दांची रचना करणे. म्हणजे परस्परात या 2 प्रकारच्या संबंधामुळे भाषिक चिन्हांना एकमेकांच्या संदर्भात अर्थ प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारका,
म्हणजे याचा आपण इथे आधार घेताना शब्दांच्या जोडणी किंवा मागील सान्निध्याचे जे तत्व आहे त्याचे उल्लंघन करून ही काव्य भाषा अस्तित्वात येते. म्हणजे सूर्य ह्या भाषिक चिन्हाला अर्थ आणि मूल्य या दोन्ही संबंधांच्या संदर्भात प्राप्त होतात. कारण चंद्र आणि तारका इत्यादी समान कक्षेतल्या शब्दातून हा शब्द निश्चित होत असतो. म्हणजे त्यामागे एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. आता समजा उंदीर ओल्या पिपात मेले. आता अशी ही जी वाक्यरचना आहे बघा, ह्या शब्दांची अनुक्रमाच्या दृष्टीने व व्याकरणाच्या नियमाने केलेली शब्दांची आडवी तिडवी अशी रचना आहे. म्हणजे खरं ते वाक्य कसं आहे, उदाहरणार्थ पिपात मेले ओल्या उंदीर. आता कवितेत शब्दांच्या जुळणीला एक बदल म्हणजे क्रम जो असतो, जुळणीचा क्रम असतो हा बदलला गेला. म्हणजेच अनुक्रमाच्या किंवा सान्निध्याच्या नियमांचे इथे उल्लंघन केले आहे. म्हणजेच ओल्या हे नपुंसक लिंगी विशेषण पुल्लिंगी उंदीर या नामाच्या आधी नियमोल्लंघन आल्याने ते नियम उल्लंघन झाले. या नियमोल्लंघनातून ही एक नवीन प्रकारची साम्य म्हणजे नवीन प्रकारचे एक साम्य इथे साधले गेले आहेत. म्हणजेच आपल्याला इथे असं लक्षात घ्यावं लागेल की पिपात ओल्या या दोन शब्दांमध्ये आकाराचा आघात समान मूल्यांचा आहे. म्हणजेच या कवितेत अनुक्रमाचे तत्व मोडून स्वराघात व नाद साम्य यावर रूपक तत्वांच्या आधारे वाक्यांची जुळणी झाली आहे. म्हणजे अशा प्रकारे वाक्य नियमांचे उल्लंघन केले जाते आणि तेव्हा ही काव्य भाषा ही भाषाशास्त्राकडे पलीकडे जाते व सर्व भाषिक चिन्हे ही काव्यात्मक चिन्हे बनतात. तर सुधीर रसाळ म्हणजे अशा प्रकारे आपण या भाषेची ही अशी जी 6 कार्य आहे त्याचा आपण विचार केलेला आहे. नंतर सुधीर रसाळ आहे त्यांनी यांच्यामध्ये शब्दांमध्ये वाच्यार्थ आणि रूपकार्थ व्यक्त करण्याचे एक सामर्थ्य असते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ही दोन्ही अर्थ मूळ आणि प्राथमिक आहे. तर प्राध्यापक गंगाधर पाटील त्यांनी सांगितले की कवितेमधील प्राप्त अनुप्रास यमकादी शब्दालंकार इत्यादी घटकांची नियमित अंतराने होणारी प्रमाणबद्ध पुनरावृत्ती काव्यात नाद लय निर्माण करते. म्हणजे कवितेतल्या प्रत्येक शब्दाचे एक अंग संक्षेप चिन्हात्मक असते. म्हणजेच अशा कवितेच्या संदर्भात शब्दाला वेगळा वाच्यार्थ पलीकडला अर्थ असतो वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी कवितेच्या संदर्भात सुधीर रसाळ यांनी आपले विचार मांडलेले आहेत. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे आपण भाषेची संकल्पना स्वरूप पहिल्या भागामध्ये आणि त्यांची लक्षणे जी 7 लक्षणे यांचा आपण अभ्यास म्हणजे विचार केलेला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि दुसऱ्या या भागामध्ये आपण भाषेची जी 6 कार्य आहेत ती म्हणजे आविष्कारात्मक, परिणामनिष्ठ, संपर्कनिष्ठ, चिन्ह व्यवस्थाविषयक, संदर्भनिष्ठ, सौंदर्यात्मक, काव्यात्मक अशी 6 भाषेची जी कार्य आहे त्यांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. आणि यातून आपल्याला जी भाषा म्हणजे काय, भाषेचे स्वरूप कशा पद्धती कसे आहेत, कसे गुंतागुंतीचे आहे किंवा त्याचा आधार घेण्यासाठी आपण एक उदाहरण आपण इथे घेतले होते. ते म्हणजे आपण इथे उदाहरण घेतले होते. तर त्यामध्ये आपल्याला इथे आपण उदाहरण घेताना रेडिओचा संच किंवा दूरदर्शनचा संच यांचा आपण इथे आधार घेतला होता. तर अशा प्रकारे आपण भाषा म्हणजे काय, भाषेच्या ज्या भाषा वैज्ञानिकांनी ज्या काही व्याख्या केलेल्या त्यांचा इथे आपण आधार घेऊन आपण इथे भाषा ही कशी संस्कारित होते, भाषेचे कार्य कोणते, संदेशन संप्रेषण या आधारे भाषा ही पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचली जाते याचा विचार आपण इथे केलेला आहे. तर हा पहिला घटकामध्ये भाषेचे स्वरूप आणि कार्य इथेच आपलं हे उत्तर आता इथे पूर्ण झालेलं आहे आणि याचा अभ्यास इथे पूर्ण झालेला आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण म्हणजे पुढचा जो घटक आहे त्यामध्ये आपण भाषेच्या अभ्यासाच्या पद्धती बघायच्या आहेत. तर हा पहिला घटक आहे. हा पहिला घटक इथे संपलेला आहे. तर दुसऱ्या घटकामध्ये आपण त्याच्यामध्ये ऐतिहासिक भाषा आणि वर्णनात्मक भाषा अशा भाषेच्या 2 म्हणजे अभ्यासाच्या पद्धती याचा आपण विचार करायचा आहे. तर भाषेचे स्वरूप आणि संकल्पना, व्याख्या, त्यांचे जे कार्य आहे या सगळ्यांचा आपण इथे विचार केलेला आहे. तर आपण अशा पद्धतीनं आपण भाषा ही कशी आपल्याला ज्ञात होत गेली
किंवा ती पुढच्या पिढीपर्यंत कशी संक्रमित होत गेली आणि मेन म्हणजे ते एक भाषेमध्ये कसे परिवर्तन होत असते, बोलणारा, ऐकणारा ह्यामार्फत कसे त्यांच्यामध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये कशा पद्धतीने संपर्क होतो यांचा इथे आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे भाषा ज्या वेळेला आपण बोलतो तेव्हा भाषेचे म्हणजे मानवी जीवनामध्ये या भाषा हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. हे आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे भाषेद्वारेच आपण आपले मनातील भाव, विचार हे प्रकट करतो. भाषेतूनच आपण आपल्याला जे पाहिजे ते मागू शकतो. जे बोलायचे आहे ते बोलू शकतो. म्हणजेच मानवाने आपल्या आयुष्यामध्ये मानवाचे हे आयुष्यामध्ये अनेक आपल्या बुद्धीच्या जोराच्या आधारे अनेक अज्ञात म्हणजे अज्ञात गोष्टी आहेत त्या ज्ञात करून दिलेल्या आहेत आणि आणि हे सर्व भाषेच्या आधारेच त्याला शक्य झालेले आहे. म्हणजे भाषा ही काय करते, भाषा ही आपल्याला अप्रकट आपलं मन असतं ते प्रकट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे अज्ञात आहे ते ज्ञात करून देते. म्हणजे भाषेच्या आधारे आपण इतिहास काळातील अनेक नवनवीन म्हणजे इतिहास काळातील अनेक गोष्टींचा आपण शोध घेऊ शकतो. म्हणजे आपण कुठेही एखाद्या ग्रामीण भागामध्ये गेलो किंवा एखाद्या गड किल्ल्यावरती गेलो तर आपल्याला तिकडल्या ज्या पुरातन काळातील ज्या वास्तू आहेत त्यांचा आपल्याला शोध लागू शकतो. म्हणजे हे सगळं भाषेच्या आधारेच शक्य होतं. म्हणजे भाषा ही आपल्या माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा एक घटक आहे आणि ज्याला भाषा येत नाही त्यांना ते म्हणजे येत नाही तर त्यांना ती आपल्या समोरील व्यक्ती काय बोलतो ते अवगत होण्यासाठी त्याला भाषा ही शिकावीच लागते. म्हणजे भाषेचा हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा म्हणजे संबंध आहे. म्हणजे ह्या भाषेद्वारेच हा मानव आहे तो विचारांची देवाणघेवाण करतो. म्हणजे मनातील भाव तो प्रकट करीत असतो, म्हणजे सांगत असतो. आपल्याला जे सांगायचं आहे तो म्हणजे आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. एखाद्याला एखाद्या व्यक्तीने काहीतरी नवीन निसर्गामध्ये काहीतरी नवीन बदल झालेला पाहिला असेल तर तो त्याला बघावासा वाटतो. म्हणजे बघावासा वाटतो म्हणजे तो सांगावासा वाटतो. म्हणजे समजा एखादा आपण चित्रपट बघतो तर तो चित्रपट बघितल्यानंतर त्या चित्रपटाची मूळ गोष्ट काय आहे ती आपण आपल्याला आपल्या मैत्रिणीला सांगावीशी वाटते किंवा आपल्या मित्राला सांगावीशी वाटते. म्हणजे हे सगळं आपण भाषेच्या आधारे करत असतो. म्हणजे आपल्याला आपल्या मनातील जे विचार आहेत ते आपण पटकन म्हणजे एखाद्याच्या संपर्कात येऊन आपण ते सांगू पाहतो. म्हणजे अशा पद्धतीनं भाषा ही आपल्या आपली एकदम एक जवळची आपली एक मैत्रीण असते. म्हणजे आपण त्या भाषेद्वारेच आपण हे सर्व प्रकट करीत असतो, आपण सांगत असतो, बोलत असतो. म्हणजे भाषा ही अशी एक सामाजिक संस्था आहे किंवा भाषा ही अशी एक संकेत प्रणाली आहे किंवा एक मानवनिर्मित अशी एक सामाजिक संस्था आहे की ज्या आधारे आपण आपले विचार आपल्या संदेशनाच्या आधारे आपण समोरच्याला सांगू पाहतो. मग त्याच्यामध्ये केशव दामले यांनी आवाज, चेहरा, हावभाव या गुणांच्या आधारे देखील आपण एक स्वाभाविक भाषा कशी आपण त्या आधारे कशी आपण काहीतरी सांगू पाहतो किंवा एखादे अमुक खुणेने आपण तो सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भाषा ही अशा मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या दोन्ही संकेतांनी बनलेली असते की समाज व्यवहाराला ती सहाय्यभूत अशी असते. म्हणजे ती एक पद्धत आहे. म्हणजे मनातील कल्पना शब्दांच्या आधारे प्रकट करण्याचे ते एक साधन आहे. ते म्हणजे भाषा आणि या भाषेच्या आधारेच आपल्या देशामधील अनेक देवाणघेवाणाचे जे क्षेत्र आहेत त्यांच्यामध्ये अनेक पद्धती अनेक माहिती आपल्याला मिळत गेलेली. म्हणजे जे व्यवहार आहे जे आपल्या देशामध्ये चालत आलेले जे व्यवहार आहेत किंवा इतर समाजातील किंवा रीतिरिवाज किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं भाषेद्वारेच आपल्याला ज्ञात होतं. म्हणजे
म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्याचे जे साधन ते म्हणजे भाषा. आणि ही भाषा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. ही एक संकेत प्रणाली आहे. हेच मी इथे स्पष्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे भाषेचे स्वरूप, संकल्पना, त्यांची व्याख्या आणि त्यांचे कार्य हे आपण 2 भागामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद.